अभ्यास करावा, जेवण करेन, कितीतरी गोष्टी तुम्हाला करायच्या असतात हो, त्या टाळता येत नाहीत. नाही, दात घासणं, शौचाला जाणं, आंघोळ करणं, नाश्ता करणं, जेवण करणं, बाजार रहाट करणं, मित्रांशी बोलणं, हे सगळं महत्त्वाच्याच गोष्टी आहेत. त्याचं कुठलीच टाकून नाही द्यायची. पण तुमच्या 1 तासाच्या मध्ये घालावे ते, आणि तुमचं प्लॅनिंग बरोबर केलं तर प्रॉब्लेमच नाही. वेळापत्रकाची अंमलबजावणी आळस आणि हलगर्जीपणा यामुळे होत नाही. यासाठी काय करायचं? मला म्हणजे अतिशय प्रामाणिक तुम्ही हे मांडलेलं आहे. हे जे 2 गोष्टी आहेत ना, आळस आणि हलगर्जीपणा, याला मी इथनं तुम्हाला इंजेक्शन नाही रेकमेंड करू शकत की अमुक अमुक ठिकाणी जाऊन इंजेक्शन घ्या, नाही आहे त्याला. तुम्ही रोज फक्त एवढंच व्हिज्युअलायझेशन करा. हे आपण आत्ता व्हिज्युअलायझेशन केलं परीक्षेचं. तुम्ही व्हिज्युअलायझेशन एवढंच करा की जे टाइम टेबल आहे ते पाहतात, दुसरं काय नाही. आणि निग्रह करून, निग्रह म्हणजे असतं काय, कशासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये यश द्यायचं, कशासाठी द्यायचं. हलगर्जीपणा जो करत असेल, जो हेळसांड करत असेल, त्याला काय म्हणून नाही, म्हणजे यू डोंट डिझर्व इट. म्हणजे यू शुड नॉट. म्हणजे मला काळजी वाटेल तुम्हाला जर कोणी कलेक्टर केलं किंवा कोणी कमिशनर केलं तर तुम्ही काम नाही करणार बरोबर. या परीक्षेमध्ये एखाद्या वेळ पास होऊन जाल, पण तिथे काय कराल? तिथे चालतच नाही, हाळच नाही. मला तर अजगर हुसेन असं म्हणायचं माझ्या बहिणी. हे सारखा मी झोपलेला असायचं, झोपलेलं पुस्तकं वाचतोय काय तर नॉवेल्स. पण ज्यावेळेला मी पोलीस खात्यात आलो त्यावेळेला जे बांधलं गेलं माझं संबंध टाईम टेबल, ते मला काही करताच आलं नाही, फटके मारता येईल नाही तर ते करावंच लागतं. तर तुम्ही तसं करून बघा की फक्त एवढंच व्हिज्युअलाइज करा. ज्या वेळेला तुम्ही उत्तम तुमचं टाईम टेबल फॉलो कराल, ज्या वेळेला हलगर्जीपणा न करता कराल, त्या दिवशी तुम्हाला खास सेलिब्रेट, एन्जॉय. तुम्ही म्हणजे स्वतःला कंडिशन करून टाकताय की मी आळशी आहे, मी हलगर्जी आहे. हलगर्जी असणारी माणसं ती सुद्धा उत्तम काम करू शकतात. आळशी असणारी माणसं, माझं उदाहरणच सांगतो मी तुम्हाला. 34 वर्ष मी पोलीस खात्यामध्ये काम केलं आणि अशा जबाबदाऱ्या येऊन पडल्या की काही सांगायचंच होय नाही. अपयश सुद्धा आलं, पुष्कळ वेळा आलं, शिव्या खाल्ल्या, शिक्षा भोगल्या, पण यशसुद्धा घवघवीत उत्तम मिळालं. ते काय मी काम केल्याशिवाय हलगर्जीपणा करत राहिलो असतो, आळस करत राहिलो असतो तर नसतं मिळालं. मला पण आवड होती स्वप्न पाहायची, सगळ्यांनाच असते की नुसतं दिवा स्वप्न पाहायचं. हलगर्जीपणा त्याच्यामुळे होतो, आळस त्याच्यामुळे होतो. तुम्ही कमिटमेंट लेवल जर वाढवले नाही ना तर तुम्हाला ती श्रद्धाच येणार नाही, तुम्हाला ते वीर्यच येणार नाही, तो उत्साहच येणार नाही. कसं मग तो उत्साह आणायचा कुठून? तो बाहेरनं त्याचं इंजेक्शन मिळत नाही, अमुक गोष्ट घ्या, तमुक गोष्ट घ्या, बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या शरीराचे आणि मनाचे लाड करणं बंद करा, नाहीच करायचं. इतकं केल्याशिवाय उठायचंच नाही. वेळापत्रकाची अंमलबजावणी तुम्ही आखा ना, वेळापत्रक तुम्ही स्वतः आखा की उरलेल्या वेळात हलगर्जीपणा करा ना. कितीपणा करायचं तुमच्या सिस्टीमला बक्षीस द्या हलगर्जीपणाचं, काही हरकत नाही. पण तुम्ही ठरवाल जे महत्त्वाच्या गोष्टी उद्या करायच्या आहेत त्या आज लिहून काढायच्या. हे मी या वेळात करणार आहे, आणि ते नाही केलं तर शिक्षा द्या स्वतःला. दुसऱ्या दिवशी जेवण नका करू, उपास करा, उपास. किंवा जी गोष्ट आवडते ती नाही करायची. आता जेवण तर म्हणजे जरूरच असतं करणं, पण नाही द्या स्वतःला शिक्षा. तुम्ही स्वतःच्या मनाला आणि शरीराला फटके मारून उभं केल्याशिवाय ते नाही शिस्त लागणार. ही एकाग्रता ही शिस्तीशिवाय येतच नाही. आणि योग म्हणजे शिस्तच आहे. आपल्याकडे मानसशास्त्र म्हणजेच शिस्त आहे की मनाला शिस्त लागत नाही, मनाला नको असते शिस्त, तर ती लावायची म्हणजेच योग आहे. म्हणूनच प्राणायाम रोज करायचा, म्हणूनच शरीर उठायचंच. उठलं की जाग आली की उठूनच बसायचं. खाली आता नाही 15 मिनिटांनी उठतो नाही की इतके वाजता अलार्म लावलेला आहे, तो अलार्म उठूनच बंद करायचा आणि सुरू करायचं सकाळपासनं संध्याकाळपर्यंत. आळस आणि हलगर्जीपणा हे दोष आहेत. हे तुम्ही जर स्वतःला हे काढून टाकायची शिक्षा दिली नाहीत तर जग तुम्हाला शिक्षा देईल, ती फार मोठी असेल, ती फार मोठी शिक्षा भोगावी लागेल.
ती म्हणजे तुमची लायकी जेवढी आहे तिथपर्यंत तुम्ही पोचणार नाही. मग संबंध आयुष्यभर फ्रस्ट्रेशन राहत. तर आळस आणि हलगर्जीपणा हे फार मोठे शत्रू आहेत. हे तुम्ही ओळखलेलं आहे. ओळखून सुद्धा तुम्ही जर प्रमाद करत असला, तुम्ही ते काढून टाकायची मेहनत करणार नसला तर काही खरं नाही. तसं करू नका. तुम्ही तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की काय व्हायचं आणि काय नाही. आणि आळस आणि हलगर्जीपणा असेल तेही घालवतील, मग नसेल ते मिळवतील कसे. तर हे जे 2 दुर्गुण तुम्ही ओळखलेत स्वतःमधले, ते त्यांना बिलकुल सोडू नका. तुमचं शरीर आणि मन याच्यावर तुमचा अधिकार पाहिजे. ते नोकर आहेत तुमचे. त्यांना फटके मारून त्यांना ऐकायला लावा. ऐकत नसले तर शिक्षा करा. त्यांना तुमच्या मनाने करा. दुसऱ्या कोणीही सांगायची गरज उरता कामा नये. एकाग्रता साधण्यासाठी प्राणायाम व्यतिरिक्त काही पर्याय आहे का? प्राणायाम व्यतिरिक्त करायच्या पुष्कळ गोष्टी आहेत एकाग्रता साधण्यासाठी, पण प्राणायामाला पर्याय नाही आहे. कारण प्राण ही जी शक्ती आहे हीच आपल्याला वर्तमानात ठेवते. इतर सगळ्या शक्ती वेगळ्या, मन वाणी ह्या शक्ती या सारख्या आपल्याला भलतीकडे नेतात. त्या सारख्या आपल्याला भरकट होतात. म्हणून त्यांना परत एका जागी आणण्यासाठी प्राण हीच शक्ती कामाला येते. आणि प्राण, मन आणि वाणी हे तिन्ही एकत्र ठेवण्यासाठीच पहिला अभ्यास प्राणायामाचा आहे. पहिला अभ्यास. आणि दुसरा उत्तम उपाय श्वासावर लक्ष ठेवून सोहमचा जप करायचा. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात सो म्हणायचं, बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम म्हणायचं. आपल्या योगशास्त्रामध्ये मन आणि वाणी ह्या 2 शक्ती ह्या स्वतंत्र कार्य करायचा प्रयत्न करायला लागतात. वाणी म्हणजे आपली विचार करण्याची शक्ती एकीकडे एकाग्र होते, आणि मन म्हणजे आपले अनुभव घेण्याची शक्ती ही दुसरीकडे एकाग्र व्हायला लागते. त्यामुळे आपली एकाग्रता साधत नाही. समोर जे असेल त्याचा अर्थ समजत नाही. समोर जे घडत असेल ते कळत नाही. समोरची वस्तू ओळखता येत नाही. असा आपण भ्रमात जगायला लागतो. असा म्हणजे दिवा नसलेल्या खोलीत अंधारात चाचपडत आपण हिंडताना प्रत्येक गोष्टीला आपण ठेच काढतो. मग तोच दिव्याचा प्रकाश पडला की आपोआप सगळं आपल्याला दिसतं. कशालाच आपण ठेच काढत नाही, व्यवस्थित चालत जातो. तशी आपली एकाग्रता मन आणि वाणी यांना एकत्र ठेवण्याने येते. मन आणि वाणी यांना एकत्र ठेवलेल्याची एकाग्रता आत्मप्रकाश बाहेर येतो. आपल्या आत्म्याच्या प्रकाशात आपण सगळं पाहत असतो, तेव्हा आपल्याला कळतं की हे काय आहे. बाहेरच्या प्रकाशामध्ये हे फुलं आहेत, इथे हे इतकं उत्तम रचना केलेली आहे, हे सगळं हे बाहेरच्या प्रकाशाने नाही दिसत. मी माझं लक्ष जेव्हा तिथे लावतो त्यावेळेला त्या माझ्या आत्म्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो, आणि त्याचा प्रकाश ज्या वेळेला मला ते काय चित्र आहे ते समजावतो त्यावेळेला मला समजतं की ही वस्तू काय आहे. मग ही वस्तू तर तिचे काही बदल होत नाही आहे त्याच्यामध्ये, जसंच तसंच आहे की पिवळी फुलं आहेत, ते गुलाबी फुलं आहेत, ती तशीच्या तशी आहेत समोर. पण जी घटना घडते आहे, त्या फुलांचा रंग बदलतो आहे, त्या फुलांचं दुसरं काही होतं आहे, ते फुलं उमलत आहेत, वर येत आहेत, हे सगळं मला निरीक्षण करायचं आहे. ते निरीक्षण तर लांबची गोष्ट राहिली. मला बॅटिंग करायची, समोरनं बॉल येतोय माझ्याकडे, मला त्या बॉलचं निरीक्षण करायचं आहे, त्याची गती, त्याची हालचाल, त्याचं वळण, हे सगळं मला ओळखायचं आहे. आणि मग अंदाज बांधायचा आहे की काय करू याचा. आणि तसं प्रत्यक्ष खेळताना सगळे फिल्डर्स उभे आहेत, ते फिल्डर्सना बीट करायचं आहे मला. आणि मग ते प्रतिसाद निवडायचा आहे की कुठला स्ट्रोक खेळू, आणि तसं स्ट्रोक प्रत्यक्षात खेळायचा आहे. ही जी सिद्धी येते, ती सिद्धी म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं की मन आणि वाणी हे एकत्र असल्यामुळे जी सजग एकाग्रता येते, त्यामुळे ते निर्णय आपोआप घेतले जातात, आपोआप एक्झिक्यूट पण होतात. जे निर्णय आपल्याला प्रत्यक्षात आणायचे असतात ते आपोआप यायला लागतात. हीच तर सिद्धी आहे. ते हीच ती जादू झाल्यासारखं व्हायला लागतं. म्हणून तुम्ही प्राणायाम चुकवू नका. हा आळस तर फार वाईट आहे. प्राणायामाने नुसती तुमचं म्हणजे एकाग्रता हाच भाग नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा भाग प्राणायामाने सुधारतो.
तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जे आकर्षण असतं ना, ते प्राणशक्तीचंच असतं, दुसरी शक्ती नाही आहे. आतले म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर चैतन्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये येते. म्हणून तर हनुमानाचं रूपक आहे की राम त्याच्या हृदयामध्ये तो पाडून दाखवतोय की हा राम हनुमान म्हणजे प्राण आहे. प्रत्येक श्वासाला तो ती चैतन्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये आणतो. आणि मग ताजंतवानं आपल्याला काय करतं, आपण झोपतो आणि झोपेतनं उठल्यावर किती फ्रेश वाटतं, आंघोळ केल्यावर किती फ्रेश वाटतं. ते फ्रेश वाटतं म्हणजे काय वाटतं अक्षरशः, की ती शक्ती ती जागी होते आतली, ती प्राणशक्ती आहे. तर ती प्राणायामाशिवाय तुम्हाला कसं ते साधेल. तर तो तुमच्या व्यक्तिमत्वातला आकर्षकपणा, एक मॅग्नेटिझम असतो की इतरांना आकर्षित होतो. कोणाला सगळे लोक त्यांच्या मागे जातात आणि कोणाकडे ढुंकून पाहत नाहीत. असं काय कारण? ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम असतो, ज्याच्यामध्ये लोकांना आकर्षण करण्याची शक्ती असते, त्याच्यामागे लोक जातात. तो पुढारी असतो. तर तो हे नॅचरल लिडरशिप जी येते, हे कशी येते की जन्मल्याबरोबर नसतो लिडर कोणी. आता ते तर लोकशाहीमध्ये मान्यच नाही आहे. राजासुद्धा राजा होत नाही पुढे, त्याला भलतीकडेच जावं लागतं. त्याला धंदा राजवाड्याचे हॉटेल करायला लागलेत लोक. ते तर तो खेळाडूसुद्धा सगळ्या इतक्या लोकांच्या मनावर अधिराज्य करतात की जसपाल राणा, सचिन तेंडुलकर यांना केवढा मान कोणी दिला, तो त्याने मिळवला आहे स्वतः. तर तो असा मिळवता येतो. तर तुम्हाला दुसरा हा पर्यायच नाही. ते आकर्षण, ते मॅग्नेटिझम तुमच्यामध्ये येण्यासाठी प्राणाचीच आराधना करावी लागते. आणि ह्या सोहम जपाने मन आणि वाणी ह्या दोन्ही शक्ती आपोआप एकत्र राहायला लागतात. सोहम ह्या उच्चाराकडे वाणी राहते, त्याच्या अर्थाकडे मन जातं आणि ते श्वासाबरोबर उच्चारायचं असल्यामुळे प्राणशक्ती त्या दोन्ही शक्तींच्या हातात हात मिळवून तुम्हाला वर्तमानात ठेवते. आणि मग जो तजेला तुमच्या कांतीवर येतो, कारण सतत ते चैतन्य येतं आपल्या अनुसंधानाने, ते आपल्या शरीरामध्ये राहायला लागतं. ते साठे निर्माण होतात, त्याचे राखीव साठे, तुमचं बँक अकाउंट वाढायला लागतं. आणि मग तुम्हाला ती शक्ती कमीच नाही पडत. शेवटी थकवा आला आहे हे तुम्ही म्हणताना मन लागत नाही, ती प्राणशक्ती कमी आहे म्हणून लागत नाही. मग का होत नाही ते, की करायचं आहे तुम्हाला, नसतं करायचं तुम्ही आलाच नसता, हा प्रश्न विचारलाच नसता की मन लागत नाही आहे पण मला करायचं आहे. पण ते करायचं आहे ते का होत नाही आहे, ती प्राणशक्ती कमी पडते. ती वाढवा ना. आणि तुम्हाला म्हणजे काही खर्च नाही आहे त्याला, काही इतके पैसे दिले पाहिजे, इतके केलं पाहिजे का आहे नाही. बाहेर मोकळ्या हवेत श्वासोश्वास दीर्घ केले, घरामध्ये बसून प्राणायाम केलं, काही करावं लागत नाही आहे तुम्हाला. पण हे एवढं का करत नाही की या आमचे मला वाटतं तारावतकरांच्या कवितेमध्ये त्याने लिहिले, ऐसी या कविता लते ब्रह्मविद्येची फुले दिसतात फाकिते, तरी पसरतेनी हाते कवणन तोडी. म्हणजे कविता लतेला ब्रह्मविद्येची फुलं लावली आहेत, पण तुमच्यामध्ये आळस एवढा आहे की उचलून ते तोडायलाही तुम्हाला नको. असं कसं चालेल. तर तुम्ही तो प्राणायाम तर कराच. हा तुमच्या आयुष्याचा यशाचा पाया आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातलं मुख्य आकर्षण प्राणशक्ती ही आहे. तर ती प्राणशक्ती जर तुम्ही वाढवली नाही तर तुमचा अधिकार राहत नाही त्या आकर्षणावर, आणि मग ते मॅग्नेटिझम आपलं कमी व्हायला लागतं. तर ते कमी नाही होऊ द्यायचं. जो थकवा येतो, मी तुम्हाला म्हटलं की त्याला ओढलं दिसणं महत्त्वाचं होतं, थकलेलं म्हातारं दिसणं महत्त्वाचं होतं, म्हणून त्याने ते बंदुकीतल्या गोळीतली दारू खाल्ली, म्हणून तो तसंच प्रत्यक्ष दिसायला लागला. त्याच्या शरीराच्या हालचाली म्हाताऱ्यासारख्या थकलेल्यासारख्या दिसतात. पण तसं तो प्रत्यक्ष व्हायला लागतात आपल्या. आपण म्हातारे होतो, आपण थकतो. थकलेला माणूस म्हातारा असतो. आणि जो थकलेला नाही, ज्याचा उत्साह कायम आहे, जो ताजातवाना आहे, त्याला खरंच प्राणायामा व्यतिरिक्त पर्याय नाही. पण हा सोहमचा जप जो आहे तो तुमची वाणी आणि मन एका ठिकाणी ठेवतं. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला सत्य म्हणजे काय ते कळतं. आणि त्या सत्याच्या मागची जी शक्ती असते ती ऋत, की ते सत्य का घडत असतं. का गुलाबाच्या झाडाला गुलाबाचे फुलं येतात आणि का चमेलीच्या झाडाला चमेलीचीच फुलं येतात. चमेलीला गुलाब का लागत नाही, गुलाबाला चमेली का लागत नाही, नाही लागत. कारण ते ऋत आहे, त्या झाडाचं ऋत गुलाबाचं फूल निर्माण करणं हे आहे. तर ते सत्य आहे. गुलाब निर्माण झाला हे सत्य आहे. ते निर्माण होईपर्यंत तुम्हाला माहिती आहे की हे गुलाबाचं झाड आहे, याला हे असं फूल येणार आहे, हे ऋत आहे. हे दोन्ही तुमचा त्याच्यावरती ताबा यायला लागतो.
आणि तो ताबा आल्यानंतर मग कुठली परीक्षा आहे तुम्ही नापास नाही होणार, होऊच शकत नाही तुम्ही, कारण तुम्ही आत्म्याच्या प्रकाशात सगळं पाहत असता. ती जी सजग एकाग्रता मी म्हणतो आहे, जी या खेळाडूंना कधी कधी साधते आणि ते इतक्यावर पोचतात, आणि ज्या वेळेला त्यांना साधत नाहीत त्यावेळेला ते फेल पण जातात. तसं ते तुम्हालाही शक्य आहे. तुम्ही असं नका हातावर हात बांधून बसू. तुम्ही ओळखा ती शक्ती, प्रत्येक श्वासाबरोबर देव तुमच्याकडे पाठवतोय. तुम्ही फक्त एकाग्र तिच्यावर होणं, ह्याच्या पलीकडे काही मागणं नाही आहे. तर तुम्ही सोहम ध्यान हे अतिशय उत्तम आहे. आणि प्राणायाम टाळू नका आणि सोहमचं ध्यान नित्य करत जा. जितकं तुम्हाला करता येईल तितकं करा, तुमचा फायदा होईल. अभ्यास जास्त आणि वेळ कमी, अशा वेळेस अभ्यास पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास कसा वाढवावा? शशिकला भांगरे राजूर यांचा प्रश्न आहे. अभ्यास जास्त आणि वेळ कमी हे नेहमीच असतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की पुढच्या वर्षी तुम्हाला परीक्षा द्यायची, या वर्षी द्यायची नाही आहे. म्हणजे त्या पुढच्या वर्षीच्या परीक्षेचा जर तुम्ही विचार केला, त्याचे आठवडे मोजले, किती आठवडे तुम्हाला आहेत, त्या आठवड्यातले दिवसातले किती तास तुम्ही अभ्यास करणार आहात, त्याचा वाजवी हिशोब लावला आणि त्या तासांचा हिशोब लावला आणि त्या विषयांचा, जितके विषय तुम्हाला तयार करायचे आहेत त्यांचा हिशोब केला, वेळ कमीच असतो. नसतो, पूर्ण वेळ नसतोच. पण माझं म्हणणं असं आहे की हा विचारच आपण करत बसतो, हे काळजी करणं आहे की अभ्यास जास्त आहे आणि वेळ कमी आहे, याला काहीच अर्थ नाही. माझं म्हणणं असं आहे, अभ्यास जास्तच असतो, वेळ कमीच असतो. तरी पण तो अभ्यास करायचा असतो. अभ्यास जास्त असला तरी माझं म्हणणं काय आहे, आपलं आयुष्यच असं आहे, चेसमधल्या म्हणजे बुद्धिबळातल्या मूव्हप्रमाणे, की मागच्या चालीच्या वेळेला जो डाव होता तो माझ्या चालीने बदलला. आता मला ती चाल मागे घेता येत नाही, डाव बदलता येत नाही. जे पुढचं होईल ते पुढे, विरोधी पक्षाची चाल आली, त्याने चाल केल्यानंतर डाव पूर्ण परत बदलला. प्रत्येक चालीला डाव बदलतो. तसंच आता आपल्याला इथून पुढे असंच जगायचं असतं. दुसरं जगायला आपल्याला दिलेलंच नाही. इथून मागे जातच येत नाही, इथून पुढेच जायचं आहे. तर जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात तुम्ही जर अभ्यास जेवढा करायचा ठरवला, सगळा अभ्यास नका करू, खरंच नका करू. जेवढा तुम्हाला करता येईल तेवढा करा, पण तो उत्तम करा. तुम्ही लक्ष एकाग्र करून, संकल्प करून, त्याला बांधून घेऊन कमिट व्हा पूर्ण, की हा विषय मी समजून घेईन. तुम्ही जेवढा विषय समजून घ्याल तेवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्ही फार वरच्या दर्जात पास व्हाल. सगळा नसतो, होत नाही अभ्यास पूर्ण, पण तुम्ही हिशोब लावा ना की आता मी हे एवढं करणार आहे, तेवढं तर करेल कम्प्लीट. त्याच्यामध्ये काळजीचा वेळ की माझं आता कसं होईल, मला पुढे, आपलं मन पुढे पुढे धावत राहतं आणि ते संबंध भविष्य एकदम उचलायचा प्रयत्न करतं. हाच तर फार मोठा प्रॉब्लेम आहे की फोकस राहतच नाही. की ह्या हॉलमध्ये आम्हाला फर्निचर आणायचं आहे, बाहेर ट्रकभर फर्निचर आलं तर ते संबंध ट्रकभर फर्निचर उचलून पाठ मोडेल माझी. पण त्यातलं एक एक पीस आम्ही जो उचलून आणला, 2-3 माणसं संबंध ट्रकभर सामान आणून जाऊ शकतात. संबंध ट्रकभर सामान उचलायचा प्रयत्न नाहीच करायचा, कधीच नाही करायचा. तुम्ही ठरवा, आठवडा आहे परिमाण अतिशय चांगलं आहे. तुम्ही दर आठवड्याला जितका अभ्यास करायचा ठरवता तितका करा, तितका उत्तम करा, संकल्पने करा, तितका निश्चयाने करा, कमिटेड करा अभ्यास. मी तुम्हाला सांगतो, कुठलीच परीक्षा अशी नाही की जे तुम्ही अजून आत्तापासून करून नाही पास होणार. कुठलीच परीक्षा नाही.
तुमचा आत्मविश्वास त्याच्याबरोबर वाढता राहायला पाहिजे की हे मला आलं, हे मला आलं, हे मला समजलं. जे तुम्हाला समजलं आहे, जे तुम्हाला मांडता येणार आहे, त्याची काळजी काय? जितकं तुम्हाला समजेल तितकंच पुरं आहे ना. पण तेही तुम्ही समजून घेतलं नाही, काळजी करत राहिला, सगळ्याचा विचार करायचा. सगळ्याचा विचार नाही करायचा. ज्या विषयाचा अभ्यास करत असाल, जो भाग तुम्ही वाचत असाल तेवढ्याचाच विचार करायचा, बाकीच्याचा करायचा नाही. प्लॅनिंगमध्येच तो फक्त विचार करायचा असतो. तेव्हा आत्तापासून बाकीचं दोर तोडून द्यायचं की याच्या पुढे काय शक्य आहे तेवढं तर उत्तम करा. वेळ तुम्ही जितके एकाग्र व्हाल तितकं कमी वेळ अभ्यासासाठी लागतो. तीव्र संवेगानाम आसन्नः, की मला ती एकाग्रता वर्षधारीची कशी साधेल, तर मला आतमधनं किती ओढ आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. ती ओढ वाढवायसाठी मी काय करतोय? तुमची वाढते का ओढ अभ्यासाबद्दलची, की इतर विषयांची ओढ वाढते आणि अभ्यासाला मारून मुटकून बसावं लागतंय अजून? मग तुम्हाला नाही वेळ पुरणार. त्या अभ्यासाची, त्या ज्ञानाची, ते समजून घेण्याची ओढ जर तुम्ही वाढवली तर प्रश्नच नाही आहे. मग वेळ पुरायला लागेल आणि भरपूर अभ्यास होईल तुमचा. मुळेच काळजी करू नका, कुठल्याच परीक्षेच्या अभ्यासाची काळजी नका करू. पण ही सवय लावून घ्या की आठवड्याचं परिमाण ठरल्यानंतर उद्याच्या दिवसभरात जे काय करायचं आहे ते मन करतो की नाही. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इतका अभ्यास करता आहात, ह्या स्टेजला डिसेंबरपर्यंत पोचलात तुम्ही. आता उजळणीची स्टेज आहे. उजळणी तर फार कमी वेळात होते, त्याला काहीच करावं लागत नाही. उजळणी म्हणजे तुमचं झालेलं आहे. आधी समजा झालेलं नसलं, आणखी 1 महिना द्या, कंप्लीट करा, मग सुरुवात करा उजळणीला. पण ज्यावेळेला उजळणी करत असाल त्यावेळेला तितकीच इन्व्हॉल्व व्हा, तितकीच एकाग्र व्हा. आपोआप तुम्हाला आणखी मुद्दे सुचत जातात, आणखी वाक्प्रचार सुचत जातात, आणखी शब्दप्रयोग सुचत जातात, आणखी मांडता येतो उत्तम. तुम्ही करून बघा, खरंच करून बघा आहे की ज्या विषयाचा अभ्यास नीट झाला नाही असं तुम्हाला वाटतं ना, त्या विषयाचाही अभ्यास उत्तम होतो. पण तुमची कमिटमेंट लेवल वाढली पाहिजे. तुम्हाला स्वतःला हे बजावता आलं पाहिजे की हेच, दुसरं काही नाही. तर तुम्हाला खरंच हे शक्य आहे. तुम्ही करून बघा आणि आम्हाला फीडबॅक द्या. राजूर केंद्रातनंच रोशनचा प्रश्न आहे, अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपण आज सांगितलेली क्रिया कितपत उपयुक्त ठरू शकते? आज मी बरंच काही सांगितलं. मग तुम्ही जे ध्यान करून घेतलं, मी व्हिज्युअलायझेशन जे करून घेतलं ना, तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रकार आहे. तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही ज्या पॉईजनी सामोरं गेला मागच्या चॅलेंजला, तो पॉईज तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनावा. तुमचा आत्मविश्वास तो तसा राहावा याच्यासाठी ते आहे. म्हणजे तुमचं स्मरणपूर्वीचं ते, म्हणजे अभ्यास लक्षात राहण्यासाठी तर आता ते उपयोग होईलच, पण तुमचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे. कारण तो जर नसला तर तुम्हाला ते परीक्षा लिहिणं अवघड जातं, ते सुचत नाही. सुचणं हा जो भाग आहे ना, हा आत्मविश्वासात नाही येतो, हा एकाग्रतेत नाही येतो. हे दोन्ही मुद्दे जे आहेत, व्हिज्युअलायझेशन, तुम्हाला जे ध्यान जे शिकायचं असतं ते एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीच ते शिकायचं असतं. आणि तुमचा एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढला की तुम्ही जो अभ्यास कराल तो विसराल कसा? विसरत नाहीच, तो लक्षात राहीलच. आणि नुसतं लक्षात नाही राहणार, ते सुचेल तुम्हाला की ज्या वेळेला जे सुचायला पाहिजे ते सुचतं, नाही तर भलतंच काहीतरी सुचायला लागतं. जे मन एकाग्र नाही ते सर्वार्थ असतं, म्हणजे भलतीकडेच ते एकाग्र व्हायला लागतं. ते भलतेच मुद्दे सुचत जातात की टी व्हीवरती काय पाहिलं, त्या प्रोग्राममधलं काय होत असेल, किंवा कोणीतरी काहीतरी म्हटलं होतं तर कशाबद्दल असं म्हणते, ते विचार सुरू होतात. आणि मग तुमची एकाग्रता शक्यच नाही, मन भरकटत जातं, ते भलत्याच विचारांच्या मध्ये गुंतून राहायला लागतं, मूळ जातो. तर ते अभ्यास लक्षात राहण्यासाठीच हे जास्त उपयोगी पडणार आहे. कारण हा तुमच्या सिस्टीमला जास्त फिट बनवण्यासाठी हे उपाय आहेत. तर मी जसं प्राणायाम सांगितलं तसं प्राणायामाचाही उपयोग होतो आणि ह्या ध्यानाचा म्हणजे ह्या व्हिज्युअलायझेशनचाही उपयोग आत्मविश्वासालाही होतो आणि एकाग्रतेलाही होतो. काही प्रश्न येतोय का? नमस्कार सर, चाणक्य मंडल पुणे इथून बोलतेय. सर, आम्ही विद्यार्थी तुम्हाला असंख्य प्रश्न शंका विचारतोय.
आम्हाला येणारे अनुभव तुम्हाला परतच विचारतोय. सर, आम्हाला तुमच्या कारकिर्दीतला या अनुभवांच्या अनुषंगाने असलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग ऐकायला आवडेल. धन्यवाद सर. नमस्कार सर, शाणा मंडळातून बोलतेय. सर, माझा प्रश्न असा आहे की आम्ही विद्यार्थी तुम्हाला ज्या विविध शंका विचारतोय, आम्हाला येणाऱ्या अनुभवानुसार सुद्धा त्या शंका खरं म्हणजे विचारतोय. तर आम्हाला तुमच्या कारकिर्दीला ह्या सगळ्या शंकांच्या अनुषंगाने म्हणा किंवा योगशास्त्र, एकाग्रता या सगळ्यांच्या संदर्भातला एखादा विस्मरणीय प्रसंग ऐकायला आवडेल. धन्यवाद सर. प्रसंग मला वाटतं मी मागे सांगितलं असेल, पुन्हा सांगू. आम्हाला इंग्लंडमध्ये ट्रेनिंगला पाठवलं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये रिपोर्ट रायटिंग, की ज्या विषयाचे तुम्हाला काहीही माहिती नाही अशा विषयाचा रिपोर्ट लिहायचा. म्हणजे माहिती गोळा केलेली तुम्ही कोणीतरी तुम्हाला दिली दुसऱ्याने आणि ती लिहिता. जर्नलिझममध्ये हे उपयोगी पडतं. आणि आमचं गुप्तहेर खात्याचं काम होतं, त्यालाही उपयोगी पडतं ते. तर आम्हाला त्यांनी शिकवलं की ऐकत असताना, ऐकणं हा महत्त्वाचा भाग आहे. शब्दांच्या साहाय्याने जेव्हा आपण ज्ञान मिळवतो दुसऱ्यांच्याकडनं, स्वाध्याय, त्याला स्वाध्याय असं म्हणतात. तर स्वाध्यायामध्ये ऐकणं आणि वाचणं आणि मग ते रिपीट करणं स्वतःशी, ह्याला फार महत्त्व आहे. त्याला आवृत्ती असं म्हणतात, ह्याला स्वाध्याय म्हणतात. म्हणजे दुसऱ्यांच्याकडनं शब्दांच्या साहाय्याने ज्ञान मिळवायचं. तर त्याच्याकरता योगामध्ये हे ऐकणं आणि ऐकण्याचं ध्यान आहे. ध्यान, की त्या ध्यानाचा प्रकार असा आहे की तुम्ही नुसतं ऐकायचं, नुसतं बसायचं स्वस्थ आणि कानावर जे आवाज सहज येत राहतात तुमच्या, त्यांच्याकडे लक्ष एकाग्र करायचं. मग हळूहळू त्यांचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. पक्ष्यांच्या, पशूंच्या भाषेचाही अर्थ कळायला लागतो असं योगात सांगितलं आहे. त्याला नादब्रह्माची साधना असं म्हणतात. तर ते मी इथे स्वामी प्रकाशानंदजी म्हणून होते वणीला, त्यांच्याकडनं मी ते नादब्रह्माची साधना शिकलो होतो. तर मी तिथे ट्रेनिंगला गेलो आणि त्यांच्या पद्धतीमध्ये फक्त ते मुद्दे काढणं आणि ते लक्षात ठेवणं आणि मग त्या मुद्द्यांच्यावरनं एक्सपॅन्ड करणं असाच भाग होता. अर्थात तो मी पुष्कळ दिवसापासून वापरतच होतो. मी मागे तुम्हाला क्लस्टर करून दाखवलं, ते मी नेहमी वापरत आलेलो आहे. शाब्दिक ज्ञानाच्या साठी ते क्लस्टर मी नेहमी वापरलं. तर त्या कोर्समध्ये आमची परीक्षा घेतली. आम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला कुठल्या विषयाचा रिपोर्ट लिहायचा आहे, कोण माहिती देणार, कुठे, हे ऐनवेळी सांगितलं. मला सांगितलं तुम्ही साऊदम्प्टनला जायचं, साऊदम्प्टनमध्ये अमुक अमुक ठिकाणी एक पब आहे, त्या पबमध्ये एक माणूस भेटेल तुम्हाला आणि तो माणूस तुम्हाला ती माहिती देईल. तिचा रिपोर्ट आल्यावरती आम्हाला द्यायचा. तर मी साऊदम्प्टनला गेलो, त्या माणसाला तिथे पबमध्ये हुडकून काढलं आणि मग भेटल्यावरती त्याने मला साऊथ इंग्लंडमधल्या डीप सी फिशिंगबद्दल माहिती दिली, फिशिंग इंडस्ट्री. तर माझा फिशिंगशी कधी काही संबंध आलेला नाही हे त्यानं माझ्या बायोडेटावरनं माहिती.
तर त्याने मला फिशिंगची माहिती दिली आणि तिथे त्याने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही वही घेऊन गेला तरी चालेल, नोटबुकवरती तुम्ही मुद्दे लिहून काढले आणि मग त्या मुद्द्यांच्यावरनं आम्हाला ही माहिती दिली तरी चालेल असं आम्हाला सांगितलं होतं. पण मला असं वाटलं की पबमध्ये आम्ही बोलणार एकामेकाशी, तर पबमध्ये तो बोलतोय आणि मी लिहितोय विद्यार्थ्यासारखा, हे काही मला बरं नाही वाटलं की चांगलं नाही दिसणार तसं. म्हणून मी ठरवलं आपण असं करण्यात काही फायदा नाही. आणि पण मी तो जे सांगत होता ते लक्ष देऊन ऐकण्याची, ते ऐकत असताना त्याच्या अर्थावर लक्ष केंद्रित करून त्याच्या भावाकडे जायचं. भाव आपल्या मनामध्ये ते निर्माण होतं, तो ज्ञानाचा भाव असतो. जे नवीन ज्ञान आपल्यामध्ये येत असतं ते आपल्याला समजलं. तर समजलं का असं विचारतात मध्ये बोलता बोलता, तर मान डोलत होतं, हो समजलं. तो समजला हा जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, त्या अर्थाचं भावन करायचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे ते व्हिज्युअलाइज करायचं की असं घडतंय, आपल्या समोरच घडतंय आणि आपण ते पाहतोय. फक्त हा बाजूचा माणूस जे सांगतोय तो कॉमेंट्री, रनिंग कॉमेंट्री देतोय आपल्याला. जसं क्रिकेटची मॅच पाहताना आपण ती कॉमेंट्री पण ऐकत असतो, तेव्हा आपल्याला कळतं की कोण तो बॉलचा पाठलाग करताय, कोण बॉलिंग टाकतंय, कोण बॅटिंग करतंय. हे क्रिकेटची मॅच पाहताना कॉमेंट्रीवरनं कळतं, आपण पाहत असतो, पण ते आपल्याला लगेच ध्यानात येतं की हे असं ते शब्दांचा अर्थ आणि ते समजल्याचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर असं हे त्यांच्या म्हणजे आपल्या योगाच्या पद्धतीमध्ये हे व्हिज्युअलायझेशन आहे. त्या शब्दांच्या साह्याने तो जे चित्र तुमच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करतोय, ते चित्र तुम्ही उभं करण्याला स्वतः सहाय्य करायचं, त्याच्यात पूर्ण एकाग्र व्हायचं. आणि मग ते शब्द ज्या वेळेला ते कानावर पडतात ते आपण त्या चित्राच्या अनुभवाशी रिलेट करायला लागतो. त्याच्या त्या अनुभवामध्ये आपण गुंतून जातो आणि ते आपणही आपल्या शब्दामध्ये ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट पाहत असतो, पूर्ण एकाग्र होऊन पाहतो, त्यावेळी मनामध्ये आपल्या मनात शब्द उमटत असतात, त्याचं वर्णन करणारे शब्द उमटत असतात. की जसं एखादा गोष्ट आपण पाहिली आणि ती पाहत असताना तिथे काय झालं असं विचारल्याबरोबर आपण ते चित्र डोळ्यासमोर उभं करतो. तो जो अनुभव असतो आपण तो परत आठवतो आणि त्यावेळेला तिथे कसे माणसं कशी होती, काय काय घडत होतं, कोण कसं धावत होतं, कोण काय करत होतं, असं ते सगळं आपण चित्र उभं करून त्या चित्राचं वर्णन करतो. हा आपला नैसर्गिक गिफ्ट असतं आपल्याला की ज्या अनुभवामधनं आपण जातो ते अनुभव आपण विसरत नाही. ज्या वेळेला आपण मन आणि वाणी एकत्र ठेवतो त्यावेळेला ऐकलेल्याचं अनुभवांच्या मध्ये रूपांतर होतं आणि मग ते ऐकलेलं ज्ञान आपल्याला सोडून जात नाही. हा आपल्याकडचा योगाचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे की तुम्ही ज्या वेळेला पूर्ण एकाग्र होऊन नादब्रह्माची साधना आधी करायला पाहिजे, ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे, लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे, ते ज्ञात्याचे भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. मध्ये तुम्ही त्याला अडवायचं, त्याला प्रश्न विचारायचे, म्हणजे तो ओघ तुम्हाला हवा तसा तिकडे वळवून घ्यायचा आणि ते ऐकत राहायचं. ह्याच्यामुळे आपल्या मनामध्ये ते जे बोलणं आहे ते अनुभवात रूपांतरित होत राहतं आणि जे अनुभव तुम्ही घेतलेले असतात ते तुम्ही विसरत नाही. ते तुमच्या मनामध्ये, ते तुमच्या स्मरणशक्तीमध्ये तुम्हाला अगदी लहानपणीच्या गोष्टीसुद्धा आठवत असतील. 3 वर्ष तुमचं वय असताना, 5 वर्ष असताना तुम्हाला खूप ठोकून काढला कोणी, जे झालं असेल ते तसंच्या तसं आठवतं आपल्याला. का बरं? कारण तो अनुभव आहे, त्या अनुभवातून तुम्ही गेलेला आहात. तुमचं मन, शरीर, तुमची सिस्टीम, तुमच्या त्यावेळी जागे होणारे भाव, आत्तासुद्धा तसेच भाव परत जागे होतात. आणि ती व्यक्ती जर समोर उभी राहिली आहे तुम्हाला ठोकून काढणारे, तर परत मनाची भीतीची भावना होते की तू आता म्हातारा झाला असेल माणूस तो, पण तरी त्याच्याबद्दल भीती वाटते की हा मारेल काय परत आपल्याला. असं आपल्या अंतर्मनामध्ये ते शंका येते. बहिर्मनाला माहीत असते की हा म्हातारा झाला, आता तो काही म्हणाला तर मीच त्याला धमकावीन. पण आपली जी श्रद्धा असते
त्या श्रद्धेमुळे त्या अनुभवाचं शब्दांकन आपण केव्हाही करू शकतो. हे तुम्ही पक्क ध्यानात घ्या. म्हणजे ही सिस्टमच जी आहे ती ऐकत असताना, वाचत असताना त्याच्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह व्हायचं की ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत गेलं पाहिजे. म्हणजे मग त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपोआप आपल्याला समजायला लागतात की त्याला काय वर्णन करायचं, त्याला सांगायचं काय आहे, की त्याला संदेश द्यायचा आहे तुम्हाला काहीतरी. प्रत्येक पॅरेग्राफमधनं एक एक मेसेज तो कन्व्हे करत असतो. तर तो मेसेज काय आहे, त्या पॅरेग्राफचा मथळा काय आहे, ते तुमच्या मनामध्ये आपोआप उभं राहतं. तर ते उभं राहिलं आणि तसं मी फक्त त्याने केलं, सगळं ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यावर आमची जी क्लस्टरिंगची पद्धत आहे त्याप्रमाणे मी तिथे बाहेर गेलो, एक नोटबुक आणि पेन विकत घेतलं आणि एका बागेमध्ये बसून 5 मिनटं लागली क्लस्टर करायला की त्यांनी मला काय काय सांगितलं. आणि ते सगळे क्लस्टर केल्यावर मी ते नोटबुक खिशात टाकलं, पेन खिशात टाकलं आणि ते इतर मित्रांच्या शोधात गेलो. ते सापडल्यावर आम्ही सगळे जेवायला गेलो आणि परत इन्स्टिट्यूटमध्ये आल्या आल्या मी 5-6 पानं रिपोर्ट लिहून त्यांना दिला. तो रिपोर्ट लिहून दिल्यावर नंतर आमचा कोर्स संपता संपता ॲनालिसिस सेशन झाला. त्या ॲनालिसिस सेशनमध्ये त्याने मला विचारलं की तू चूक केलीस, तू नोटबुक नेलं नाहीस, मुद्दे लिहून घेतले नाहीस, मग तू रिपोर्ट कसा लिहिणार. मी म्हटलं हे जर माझं ॲनालिसिस सेशन असलं, तुम्ही ठरवणार असला की मी कसं लिहिलं आहे, ते तुम्ही वाचल्याशिवाय कसं ठरवता. मी ते रिपोर्ट दिलेला आहे, आल्याच मी दिला. तर ते म्हणाले ठीक आहे मिस्टर बॉम्ब म्हणतात तर आपण आणू ते वाचू. आणि त्याने आणल्यावरती ते वाचला आणि ते आडवेच झाले सरळ. कारण त्याच्यामध्ये मी शब्द तस्सच्या तस्सा वर्बॅटिम रिप्रोड्यूस केला होता. 5-6 पानं. मला हे काही इतकी माझी मेमरी चांगली नाही आहे. म्हणजे काही काही लोकांना खरंच असं ऐकलं की आठवतं की त्यांच्या डोक्यामध्ये बसतं विवेकानंदांना हे सिद्धी होती. तर त्याची काही मला सिद्धिबुद्धी नाही आहे. पण त्यावेळेला मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आल्यामुळे मी सगळं 5-6 पानं तो व्हर्बॅटिम 100% बरोबर रिपोर्ट लिहिला. तर ते आडवेच झाले आणि ते म्हणाले तुम्ही आमची सिस्टीम फॉलो केलेली नाही आहे असं उघड दिसतंय. मी म्हटलं का बरं. ते म्हणाले आमच्या सिस्टीममध्ये 65% वरती सॅटिस्फॅक्शन नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यात उत्तम, सगळ्यात हुशार जो माणूस होता त्याने 65% मुद्दे बरोबर लिहिले, बाकीचे 35% चुकले किंवा राहिले. पण तुम्ही 100% व्हर्बॅटिम मी जे जे सांगितलं तसंच तुम्ही रिपीट केलंय. आता तुम्ही कल्पना करा की तो जे सांगतो आहे ते मी व्हिज्युअलाइज करतोय, म्हणजे तो अनुभव मी घेतो आहे. आता तो अनुभव मला फक्त वर्णन करायचा आहे, मला काही दुसरं करायचंच नाही आहे. मी त्याचं सांगणं आठवलंच नाही, मी तो अनुभव आठवला आणि शब्द तो अनुभवाचं वर्णन करण्यासाठी त्याला शब्दांकन म्हणतात की व्हर्बलायझेशन जे करायचं ते केलं. आणि ते सगळे लोक चाट पडले आणि डिनर टाईमपर्यंत म्हणजे संध्याकाळच्या जेवणापर्यंत आम्ही आमच्याच म्हणजे माझ्या पद्धतीवरच चर्चा करत राहिलो. शेवटी मी त्यांना सांगितलं की हे बघा की मी इथे ट्रेनिंग घ्यायला आलो आहे, ट्रेनिंग द्यायला नाही. तर तुम्हाला हवं असलं ट्रेनिंग तर तुम्ही हिंदुस्थानात या, मी तिथे तुम्हाला शिकवीन. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एकाग्र होऊन त्या शब्दांचं अनुभवामध्ये भाषांतर करू शकाल, तो अनुभव तुमची स्मृती कधी सोडत नाही. म्हणून त्याच्यात असं म्हटलेलं आहे की माझं मन आणि वाणी हे एकत्र आहेत, ह्यांना मी एकत्र ठेवण्याचं अनुसंधान अहोरात्र करतो. त्यामुळे मी जे ऐकतो ते मी अनुभवतो. ऐकलेलं ज्ञान मला कधी सोडून जाणार नाही. मी जे बोलेन ते सत्य असेल, मी जे बोलेन ते ऋत असेल. ऋत म्हणजे ज्या नियमांच्या प्रमाणे सत्य घडतं ते सृष्टी नियम, हे जे बदलू शकत नाहीत. असंच माझं बोलणं राहील. माझं बोलणं हे सत्यच असेल. म्हणून असं म्हणतात की वाल्मिकीने आधी रामायण लिहिलं आणि मग त्याने जे व्हिज्युअलाइज केलं तसं पुढे घडलं की आधी लिहिलेलं
100% नंतर घडलेलं, म्हणजे मागचं वर्णन केलं, तुम्ही ऐकलेलं वर्णन केलं ते वेगळंच, पण तुम्ही एकाग्रतेने जे शब्द लिहाल ते भविष्यात पण खरं व्हायला लागतं. असं तुम्ही अनुभव घ्या. मला जो अनुभव होता ऐकण्याचा आणि त्याचं वर्णन करण्याचा तुम्हाला सांगितला, आणि हे तुम्हाला पण शक्य आहे असं माझं म्हणणं आहे, की हे माझी मिरास नाही आहे, पण मी त्याचा थोडा अभ्यास केलेला आहे आणि तो ह्याच मार्गाने केलेला आहे. व्हिज्युअलाइज 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 व्हिज्युअलाइज, की ऐकत असताना व्हिज्युअलायझेशन करता येणं, ऐकत असताना तो अनुभव आपण त्याचा भाग बनणं, इतकी एकाग्रता साधणं हे नादब्रह्माच्या साधनेशिवाय साधत नाही. तुम्ही जर गाणं ऐकत असला, म्युझिक ऐकत असला, तर तुम्हाला नादब्रह्माची साधना जास्त चांगली करता येईल. त्या स्वरांच्या साह्याने जे मांडलं जातं ते अतिशय महत्त्वाचं असतं. नादब्रह्माच्या ह्याच्यासाठी छंद म्हणजे चाल आणि ताल, लय ह्याला फार महत्त्व आहे. तर तुम्ही संगीत, शास्त्रीय संगीत जर ऐकायला तुमची आवड असली, भाग्यवान आहात. तुम्हाला जर येत असलं शास्त्रीय संगीत, तर ते तुम्ही जरूर जोपासा आणि इतरांनाही त्याचा आनंद द्या. तुम्ही स्वतः पण घ्या. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ऐका. जे चांगले गायक असतात ते साक्षात्कार घडवू शकतात तुम्हाला, आणि नादब्रह्माची साधना तुम्हाला ते संगीत आठवण्याने जास्त चांगली होईल. म्हणजे ज्या वेळेला संगीत कानावर पडत नसताना तुम्ही ते सूर परत कानात जागे करू शकता. तो जो अनुभव आहे ते ऐकण्याचा, तो परत जर जागा तुम्ही करू शकला तर तुम्ही नादब्रह्माच्या साधनेमधला खूप पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला मानता येईल. पण शब्दांच्या साहाय्याने तुम्ही व्याख्यानं ऐकता, तुम्ही इतरांनी बोललेलं ऐकता, ते थोडं थोडं व्हिज्युअलाइज करायची सवय लावून घ्या. व्याख्यान ऐकताना तर आपल्याला डोक्यामध्ये इतके विचार येतात की ते त्याच्यावरती एकाग्रच होऊ देत नाहीत. जो विषय चाललेला आहे, जो विषय मांडला जातो त्याच्यावर आपण एकाग्रच होत नाही. पण त्या एकाग्रतेला तुम्ही ह्या ध्यानाची जोड दिली की तो अनुभव जगायचा, तो अनुभव डोळ्यासमोर मांडायचा. अरे पूर्वी तर रेडिओच होता, आम्ही म्हणजे टी व्ही नव्हता तेव्हा. तर क्रिकेटचे आम्हाला वेळ सगळ्या लोकांना, तर क्रिकेटच्या कॉमेंट्रीवरनं आम्हाला सगळा अंदाज यायचा की ती टीम कशी उभी आहे आणि ते कसं, कारण आम्ही खेळलेलो क्रिकेट. तर आम्हाला माहीत होतं ते जे कॉमेंटेटर्स सांगायचे ते कॉमेंटेटर्सचं ऐकून आम्ही डोळ्यासमोर ते चित्र उभं करू शकत होतो. त्याची सवय तेव्हा झालेली. पण ज्या वेळेला तुम्ही हा प्रयत्न करता आणि ज्या वेळेला त्याचा तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेला तुम्ही ऐकलेलं ज्ञान, तुम्ही मिळवलेलं ज्ञान, तुम्ही वाचलेलं ज्ञान तुम्हाला सोडून जात नाही. हा मी अनुभव पुष्कळ घेतलेला आहे की रिपोर्ट लिहायचा असेल तुम्हाला, तर त्यावेळेला वाचताना तुम्ही त्याचे मुद्दे काढले आणि नंतर मग त्या मुद्द्यांचा एक्सपॅन्ड करून एकदा पेपर लिहिला की परत तुम्हाला त्या विषयाचा पुन्हा विचार करावा लागत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि मला खरंच ती सिद्धी असती तर फार बरं झालं असतं. विवेकानंदांना त्याने सांगितलं की असं एक पुस्तक वाचायला दिलं आणि त्याने 1-2 तासात ते वाचून परत देऊन टाकलं. तर ते म्हणाले, तुमचं झालं वाचून इतक्या वेळात? हो म्हणाले. म्हणाले तुम्ही वाचलेलं दिसत नाही. त्या म्हणाले, विचारा तुम्हाला त्याच्या कुठल्या प्रकरणावरती काय प्रश्न विचारायचे, मी सांगतो त्याच्यात काय लिहिलं आहे ते. आणि त्याने त्याच्या मुद्द्यांचं खंडन सगळं करून दाखवलं की त्या मुद्द्यामध्ये काय त्याने म्हटलंय आणि काय मला बरोबर वाटतं आणि काय मला पटत नाही, हे सगळं त्याने करून त्यांना नवलच वाटलं त्या लोकांना. की म्हणजे नुसतं ते वाचून नाही, त्यांना जी सवय झालेली होती स्वामीजींना की त्या वाचनानंतर लगेच ते चिंतन मनन सुद्धा झालं होतं त्यांचं की यातले महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत आणि मला काय पटतात, मी काय ॲक्सेप्ट करणार आणि काय ॲक्सेप्ट करणार नाही, हे सगळं त्यांचं तयार होतं. ती सिद्धी जर तुम्हाला मिळाली तर काय भाग्य आहे तुमचं. तुम्हाला म्हणजे बेस्ट विशेष माझ्याकडनं की तुम्हाला तशी सिद्धी मिळू दे. पण प्रयत्न या दिशेने सुरू करा, मिळेल कधीतरी. थँक्यू.